हे बघा मित्रांनो, मी आज या शहाडच्या ब्रिजवर आलो आहे. कल्याण स्मार्ट सिटीच्या एकदम जवळ हा ब्रिज आहे आणि तुम्ही बघू शकता इथे ट्रॅफिक किती आहे. तर ह्या ब्रिजवर तुम्ही अजिबात येऊ नका, कारण तुम्हाला सांगतो की इथे भुताटकी आहे. म्हणजे काय, तर ह्या ब्रिजवरती भूत आहे. बघा, सांगतो तुम्हाला मी भूत काय आहे या ब्रिजवरती. तर माझा भुताटकी वगैरे याच्यावरती काय विश्वास नव्हता, पण जेव्हापासून मी या ब्रिजला बघितलं तेव्हापासून मला गॅरंटी झाली आहे की ह्या जगामध्ये भूत आहे. आणि हे भूत एवढं डेंजर आहे की हे भूत गेल्या 20 वर्षापासून कोणत्याच राजकीय पक्षाला दिसलं नाही आहे. आणि हे भूत इतकं डेंजर आहे की प्रत्येक राजकीय पक्ष इथे यायला घाबरतो. आणि तो इतका घाबरतो की त्यांना ह्या ब्रिजवरचे खड्डे पण दिसत नाही आहेत. गेल्या 30 वर्षामध्ये भाजप असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, मनसे असू द्या, प्रत्येक सरकारचं इथे राज्य आलं आहे, तरी पण ह्या ब्रिजवरचे खड्डे त्यांना काही दिसले नाही आहेत. आणि ही जी ट्रॅफिक झाली आहे ती काय जास्त क्राऊड किंवा गर्दी आहे त्याच्यामुळे नाही, तर ही फक्त खड्ड्यांमुळे झाली आहे. आणि पाऊस पडल्यावरती तर या खड्ड्यांची अवस्था अजूनच डेंजर होते. आता बघा, तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो सरकारची काय आहे ते. ही ब्रिजची स्टार्टिंग आहे आणि इथे खूप जास्त खड्डे पडले होते. त्याच्यामुळे सरकारने याच्यावरती खूप असं स्मार्ट एक सोल्युशन काढलं आणि फक्त तो एवढा पॅच आहे तो त्यांनी भरून काढला. जास्त इथे खड्डे असल्यामुळे फक्त एवढा पॅच सरकारने भरून काढला आणि पुढे पूर्ण ब्रिज त्यांनी तसाच ठेवला आहे. आणि या ब्रिजवरचे खड्डे हे वेळोवेळी सरकारने भरलेत, पण त्या सरकारची आणि त्या खड्ड्यांची व्हॅलिडिटी फक्त 8 ते 9 दिवसाची असते. ते म्हणतात ना, पाण्यात विरघळणारा, लवकर विरघळणारा पदार्थ कोणता, साखर की मीठ की आपल्या सरकारचं डांबर. तर तुम्हाला उत्तर भेटेल तुमच्या सरकारचं डांबर. बघा, तर मी पण तुम्हाला विनंती करतो, तुम्ही या ब्रिजवर कधीच येऊ नका, कारण इकडे खूप खतरनाक शेटकीन आणि भूत आहेत. म्हणजे सरकार एवढं मोठं असून ते या ब्रिजला घाबरत आहे, तर आपण पब्लिक म्हणून तर त्या भूताला आपण घाबरलंच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही घरातच बसा आणि या ब्रिजवर तुम्ही येऊ नका. आणि हा नॅशनल हायवे आहे, म्हणजे कल्याण टू नगरला जाण्यासाठी नॅशनल हायवे नंबर 222 आहे, तरी पण त्याची अवस्था तुम्ही बघितली असेल. तर तुम्ही काहीच करू नका, फक्त घरात बसा, वर्क फ्रॉम होम करा आणि फेसबुक आणि इंस्टावरती कमेंट करा. धन्यवाद.